चांदोरी गोदावरी नदीत रात्रीच्या सुमारास पुराच्या पाण्यात ग्रामपालिका चांदोरीचा पाण्यानं भरलेला टँकर वाहून गेला। तरुणांनी हा टँकर वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु टँकर वाचवण्यात त्यांना अपयश आले। पाण्याचा प्रवाह खूप जोरात असल्यामुळे हा टँकर वाचवण्यात अपयश आलं। खेरवाडी येथील दशक्रिया विधी चांदोरी गोदावरी किनारी झाली होती। दशक्रिया विधीसाठी लावलेला पाण्याचा टँकर रात्री अचानक आलेल्या पाण्यात वाहून गेला। वाहून गेलेल्या पाण्याच्या टँकरची परिस्थिती प्रत्यक्षदर्शी सोमनाथ कोटमे आणि जयवंत पगारे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। गेल्या 2 दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे गोदावरी नदीला काल अचानक 5:30 नंतरनं या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली। ही पूर परिस्थिती उद्भवत असताना या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेले आहेत। वीटभट्टी मालकांचे नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। त्याचप्रमाणे काही घरांमध्ये पाणी गेलेले आहेत। या ठिकाणी खंडेराव महाराज मंदिराच्या पटांगणामध्ये चांदोरी ग्रामपालिकेचा टँकर उभा होता। आम्ही चांदोरी ग्रामपालिकेच्या सन्माननीय सरपंच साहेबांना, त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि कर्मचाऱ्यांना आम्ही फोनद्वारे कळवलं होतं की पाण्याचा प्रवाह हा वाढत असल्यामुळं आपण या ठिकाणून टँकर हलवण्यात यावा। परंतु ग्रामपालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा टँकर रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान हा टँकर पुरामध्ये वाहून गेलेला आहे। आम्ही रात्री 1 वाजता या ठिकाणी खाजगी ट्रॅक्टर सूरज पगारे यांचा आणून अतोनात प्रयत्न केले, पण त्या ठिकाणी पाण्याची धार असल्यामुळे आम्ही त्या टँकरला वाचवू शकलो नाही। दुर्दैवाने तो टँकर हा गोदावरीच्या पुरात वाहून गेलेला आहे। साधारणतः टँकर हा 1.5 ते 2 लाख रुपयाच्या आसपास असेल, कारण 5000 लिटरचा टँकर आहे तो। आणि चांदोरी ग्रामपालिकेचा टँकर हा वाहून जाणं ही खूप मोठी निष्काळजीपणा या ग्रामपालिकेचा म्हणावा लागेल। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल उनवणे, चांदोरी।